नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये मंत्र साधना या शृंखलेमध्ये आज मी तुम्हाला बीपी ब्लड प्रेशर हे कसं कंट्रोलमध्ये आणायचं यावर एक खूप प्रभावी मंत्र सांगत आहे. हा मंत्र बीजाक्षरांनी बनलेला आहे आणि तो तुमच्या शरीरातील चक्र संतुलित करतो आणि चक्र संतुलित करून आपल्या मनाची अस्वस्थता जी आहे ती कमी करतो. आणि जेव्हा मनाची अस्वस्थता कमी होते तेव्हा आपोआप ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला लागतं. तर हा मंत्र तुम्ही नोट डाऊन करून घ्या, सेव्ह करा आणि ज्यांना खरंच ब्लड प्रेशरचा आजार आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मंत्र आहे ओम क्षम पम क्षम ओम. तर हा तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवर मंत्र जप करायचा आहे आणि हा मंत्र तुम्ही सतत सुरू ठेवला तरी चालणार आहे. तर सुरुवात करताना 21 दिवस, मग थोडा गॅप घेऊन परत नंतर 21 दिवस किंवा सलग 90 दिवस, थोडा गॅप घेऊन परत नंतर 90 दिवस अशी ही मंत्र साधना तुम्ही करू शकता. संकल्प मात्र नक्की ठेवायचा आहे की माझं ब्लड प्रेशर नॉर्मल होत आहे, माझी मनाची अस्वस्थता जी आहे ती सुद्धा अगदी छान शांत आणि समाधानी बनत आहे, असा तुम्ही संकल्प ठेवून या मंत्राचं पठण करायला सुरुवात करायची आहे. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला जाणवून येईल की तुमचं ब्लड प्रेशर अगदी नॉर्मल रेंजमध्ये येत आहे. पण हा झाला आपला साईड बाय साईड उपचार. याच्यासोबत डॉक्टरनी जे दिलेले मेडिसिन्स आहेत ती तर तुम्हाला घ्यायचीच आहे, पण तुमचं ब्लड प्रेशर एकदा का कंट्रोलमध्ये आलं की डॉक्टरच तुमच्या मेडिसिनमध्ये बदल करून तुमचा डोस हळूहळू कमी करणार आहेत आणि तसंच ते करतील. पण तुम्ही श्रद्धा ठेवून या मंत्राचं पठण आणि जाप सुरू करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुमच्या ब्लड प्रेशरच्या त्या रेंजमध्ये कसे बदल दिसून येत आहेत ते. असंच भेटूयात परत एका पॉवरफुल मंत्रासोबत पुढच्या दिवशी आणि पुढच्या मंत्र साधना सिरीजमध्ये. थँक्यू.